नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचे 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये प्रकाशन होणार आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोन्हे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. योद्धा कर्मयोगी हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जीवनावरील पूर्ण जीवनपट या पुस्तकामध्ये रेखाटलेला आहे. प्रदीप ढवळ आणि अरुंधती भालेराव या दोघांनी याचं सुंदर असं रेखाटन केलेलं आहे आणि त्यांचा जीवनपट येणाऱ्या पिढीला उलगडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ माननीय राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे. सगळ्या वाचकांनी आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी याकरता उपस्थित राहावे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्ममध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या 7 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, अजितदादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. सर, नेमकं कशा प्रकारे या पुस्तकामध्ये संपूर्ण शिंदे साहेबांचं जे आहे, मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहीत आहेत. एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहीत आहे. म्हणजे 2000 सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि 2000 सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी 2 रूपं आपल्याला ह्या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील. एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला, एक सर्वसामान्य आदरणीय दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसननगरमध्ये जन्माला येतो. मुळात त्या सगळ्याचा प्रवास ह्या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत, मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील, नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील, घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की ढवळ सर, मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचं आहे, मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे. असा हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं सगळ्याच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पुस्तक जावं अशी माझी भावना आहे. पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिक खुलून जाते. कोसळणारे धबधबे, झुळझुळणारे नदी नाले, कोकणच्या भूमीवर हिरवाईने पांघरलेला शालू तसेच कोकणातील कातळ जमिनीवर निसर्गाचा देखणा नजराणा पाहायला मिळतो. कोकणात जणू कासपठार आता फुलू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 200 हेक्टरहून अधिक क्षेत्र सध्या दीपकाठी या फुलांनी बहरले आहे. या फुलांचा कातळावरचा गालीचा पाहायला मिळतो आहे. या अनोख्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ घातली जात आहे. दीपकाठी बरोबरच सोनकी, कंदील पुष्प, मोनकसुरी, कापरी कमळ अशी विविध फुले पर्यटकांना भुरळ घालत आहेत. कसं आहे की साधारण पाऊस पडायला सुरुवात झाली की आपले जे कातळ सडे आहेत, एरवी ते तुम्ही जर बघितलं तर त्यांच्यावरती काही नसतं, पण पाऊस सुरू झाला की
त्याच्यावरती गवत आणि बाकीची जे रानफुलं ज्याला म्हणता येईल ती यायला सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये सोनकी आहे, त्यानंतर दीपकाळी किंवा तुमचं कंदील पुष्प किंवा मोर खरचुडी म्हणून एक खूप सुंदर फूल आहे. त्याचबरोबर कापरी कमळ, म्हणजे ही त्यांची प्रचलित नावं आहेत त्या फुलांची. आणि प्रत्येकाचं सौंदर्य जर तुम्ही बघितलं तर ते अतिशय वेगळं आहे आणि ती केवळ आपल्याला ह्या पावसाच्या सुमारास किंवा पावसाचा जो 2 महिन्याचा कालावधी आहे, 2-3 महिन्याचा, त्यामध्येच आपल्याला ती बघायला मिळतात. आणि आणखीन ह्या फुलांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की ते ठराविक ठिकाणीच आहेत आणि इतरत्र म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कापरी कमळ जे आहे ते साखरी नाटे किंवा जैतापूर वगैरे या भागामध्ये बघायला मिळतात. दीपकाळीसुद्धा जैतापूरच्या माळरानांवरती खूप प्रचंड प्रमाणामध्ये दिसते. रत्नागिरीच्या कातळसड्यांवरती सुद्धा आपल्याला ह्या फुलांचं अस्तित्व दिसतं. आणि एक प्रकारे असं की ह्या ठराविकच महिन्यांमध्ये ती असल्यामुळे त्यांचं सौंदर्य आणि त्यांची जी म्हणजे उपयोगिता म्हणण्यापेक्षा ही एंडेमिक आहेत, ही आपल्या ठराविक ठिकाणी सापडणारी झाडं आहेत आणि त्यांचं सौंदर्य आपल्याला सगळ्यांनाच भुरळ घालतं. विशेषतः फोटोग्राफर्स किंवा जे रानफुलांचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत तर ते सुद्धा यामुळे त्या ठिकाणी आकर्षित होतात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेल्या 2 दिवसांपासून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचे झोपडपट्टी सर्वेक्षणासाठी उपोषण सुरू आहे. आज खासदार नरेश मस्के यांनी विजय चौगुले यांची भेट घेतली आहे. खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. सोमवारपासून नवी मुंबईतील झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे खासदार नरेश मस्के यांनी सांगितले आहे. तसेच नवी मुंबईतील कॉलनीमध्ये जो FSI दिला आहे तोच आम्ही मागत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी विजय चौगुले यांनी यावेळी दिली आहे. यशस्वी अगोदरच झालेलं होतं. ज्यावेळेस मुख्यमंत्री इथे नव्या मुंबईमध्ये आले त्यांनी निर्देश दिले होते की उदय सामंत साहेबांना उद्योगमंत्रीच्या MIDCच्या झोपड्या आहेत आणि त्यांचं रीतसर SRHच्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावं. कारण नवी मुंबई महानगरपालिकेने 2000 साली सर्वे केला होता. त्याच्यानंतर कधी चुकूनही सर्वे 2001 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत झाला नव्हता. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यावेळेस सर्वे सुद्धा चालू होता. पण काही कारणास्तव लोकांच्या काय मनामध्ये काही शंका कुशंका होत्या आणि काही लोकांनी तो सर्वे थांबवलेला होता. आज मी खऱ्या अर्थाने आम्ही आयुष्यामध्ये आम्ही जे काम करतोय गोरगरिबांसाठी काम करणारे आम्ही लोक आणि गोरगरिबांना कुठेतरी निवारा भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय. या ठिकाणी मी पाहिलंय की गोरगरीब लोक झोपडपट्टीत राहत असताना त्या MIDCच्या लाईटच्या खाली रस्त्यावरती सकाळी प्रांतविधीला पण सकाळी रोडवरती जायचे. आज या ठिकाणी या परिस्थितीमध्ये आम्ही झोपडपट्टीमध्ये सुधारणा केली. झोपडपट्टीला एक आकार दिला. वॉटर मीटर, गटार जे गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आरोग्य शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. पण त्यांचं हक्काचं घर नव्हतं.
ती झोपडपट्टी 1962 साली ती काय MIDCनी सर्वे करून MIDC चालू झाली, नंतर सिडको चालू झाले. या झोपडपट्ट्या ह्या सिडको डेव्हलप व्हायच्या अगोदरपासून वसलेल्या झोपडपट्ट्या, पण त्या ठिकाणी शहरी भागामध्ये रिडेव्हलपमेंट होत होतं, रिकन्स्ट्रक्शन होत होतं, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्टी सुधारणा होत नव्हती. आणि हा मी 2007 साली सुद्धा MIDCवर मोर्चा काढला होता. आणि हा आता तर इथं आरपारची लढाई होती. पण मला माहिती आहे माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब आहे, त्यांनी जो न्याय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलाय. परत एकदा त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि इथं खासदार साहेबांना पाठवलं. SRAचे लोक सुद्धा आले. आणि मी माझ्या आयुष्यातला आता फार आनंदाचा दिवस आहे की मी स्वतःला धन्य मानतो की मी जरी किती मोठा झाला असेल, पण माझा शेवट हा गोरगरिबांमधून मी मोठा झालो. आणि गोरगरिबांसाठी आज मी काहीतरी चांगलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय. हे माझ्यासाठी फार फार म्हणजे फार महत्वाचं आहे. मी याच्यामध्ये मी बोलू शकत नाही. पण आजचा हा दिवस फार आनंदाचा. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि असतील अजितदादा यांचे सुद्धा मी आभार मानतो. नवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं याकरता आमचे नेते विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते. गेले 3 दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं. त्यांची एकच मागणी होती की बाबा SRAची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे. की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाहीये, ही महाराष्ट्रातील एक शहर आहे. तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं. झोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं, नीटनेटकं घर मिळावं याकरता ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते. तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात. आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं. मला स्वतः या ठिकाणी पाठवलं. SRAच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, मुख्य सचिवांशी चर्चा झाली, SRAचे अधिकारी या ठिकाणी आले होते. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्वेचं काम सुरू झालेलं आहे. आणि आम्ही विजयजी चौगुले यांना विनंती केली की तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे. तुम्ही जे झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी लढताय, आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहे. सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा. आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे. आणि येत्या सोमवारपासून सर्वेचं प्रोसिजर सुरू होईल. पुढची लढाई म्हणजे नेमकी कोणती लढाई? आमदारकीचं तिकीट मिळणार का? पुढची लढाई म्हणजे सर्वेक्षण असतं. सर्वेक्षण झाल्यानंतर बायोमेट्रिक सर्वे असतो, त्या झोपडपट्टीचे नकाशे करायचे असतात, लोकांची मान्यता घ्यायची असते. ही पुढची लढाई, झोपडपट्टी वासियांची ही लढाई. आपण वेगळा अर्थ त्याच्यातून घेऊ नका. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा किंवा राममळुती रोड, पाचपाखाडी, खारकराळी, कळवा हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत. एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे. रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात. मुंबईमध्ये ते नाही राहिले. मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो. ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत. ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत
अजून ते बदललेलं नाही. ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदललंय ते निदान ठाण्यात अजून ते बदललेलं नाही. इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात, कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही. आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क भिनलेलं आहे. नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून पुढे जायला तयार नाही. चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही. कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे. ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरीही आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं. म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.